नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या SK एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या पॉलिटी PYQ कोर्समध्ये। आजच्या भागामध्ये आपण दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी झालेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जे पॉलिटीचे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांचे ॲनालिसिस करणार आहोत। सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला। पहिला प्रश्न आहे, मिनर्वा मिल्स प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेल्या संविधानाच्या मूलभूत चौकटीचे घटक आहेत। आता बघा, मिनर्वा मिल्स प्रकरण काय आहे हे आपण आधी समजून घेऊया की मिनर्वा मिल्स या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 1980 मध्ये बेसिक स्ट्रक्चरमध्ये कोणकोणत्या तरतुदी समाविष्ट होतात हे सांगितलं होतं। आता बेसिक स्ट्रक्चर जे आहे संविधानाचं याचं इंट्रोडक्शन ऑलरेडी सुप्रीम कोर्टने 1973च्या प्रसिद्ध अशा केशवानंद भारती खटल्यामध्ये सांगितलं होतं। प्रसिद्ध अशा केशवानंद भारती खटल्यामध्ये 1973 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की संसद ज्यावेळेस घटना दुरुस्ती करेल, संविधान संशोधन करेल, त्यावेळेस ते संविधानात संशोधन करू शकते, परंतु बेसिक स्ट्रक्चरमध्ये मूलभूत चौकटीमध्ये मूलभूत संरचनेमध्ये मात्र ते बदल करू शकत नाही। आणि मूलभूत संरचनेमध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट होतील हे वेळोवेळी सुप्रीम कोर्टद्वारा सांगण्यात येईल आणि तेच हे जो खटला आहे मिनर्वा मिल्स 1980 त्यामध्ये सांगण्यात आलेला आहे। आता जो केशवानंद भारती खटला होता 1973चा, त्या केशवानंद भारती खटल्यामध्ये जो निर्णय दिलेला होता तो निर्णय बदलवण्यासाठी 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्यामध्ये कलम 368 मध्ये चौथा आणि पाचवा उपकलम समाविष्ट करण्यात आलं। आणि 368च्या चौथ्या उपकलमामध्ये असं म्हणण्यात आलं की संसदेला संविधान संशोधन करण्याचा अमर्यादित अधिकार आहे आणि कलम 368च्या पाचव्या उपकलमामध्ये सांगितलं होतं की जे काही घटना दुरुस्ती केली जाईल त्याचं न्यायिक पुनरावलोकन होणार नाही। आणि याच महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, याच महत्त्वाच्या गोष्टी मिनर्वा मिल्स प्रकरण 1980 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की संसदेला संविधान दुरुस्ती करत असताना अमर्यादित अधिकार नसून मर्यादित अधिकार आहे आणि हे संविधानाचं एक बेसिक स्ट्रक्चर आहे। त्यासोबत हे देखील सांगितलं की घटना दुरुस्ती जी केलेली असेल त्याचं न्यायिक पुनरावलोकन होऊ शकतं आणि न्यायिक पुनरावलोकन हे देखील बेसिक स्ट्रक्चरचाच एक भाग आहे। आणि 1951 पासून ते 1980 पर्यंत असेच वाद व्हायचे की राज्य कल्याणकारी योजनांसाठी मार्गदर्शक तत्वांचं सहाय्य घ्यायचे आणि त्यामुळे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन व्हायचं। मग मूलभूत अधिकार एकीकडे, मार्गदर्शक तत्व एकीकडे, आणि मार्गदर्शक तत्व अवलंब करत असताना मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत आहेत। मग यापैकी कोण श्रेष्ठ आहे? तर या खटल्यामध्ये न्यायालयाने हे सांगितलं होतं की मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक धोरणाची तत्व जी आहेत यांच्यामध्ये एक संतुलन असणं आवश्यक आहे, एक समन्वय असणं आवश्यक आहे आणि हे दोन्हीही बेसिक स्ट्रक्चरच्या अंतर्गत येतात। आणि आता आपल्या प्रश्नाचं आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं असेल की संविधानात सुधारणा करण्याचा संसदेचा मर्यादित अधिकार नसून कसा अधिकार आहे? मर्यादित अधिकार आहे। आणि या खटल्याद्वारे जे 42व्या घटना दुरुस्तीद्वारे कलम 368 मध्ये चौथा आणि पाचवं उपकलम जोडलं होतं ते रद्द करण्यात आलं होतं। सो संविधानामध्ये सुधारणा करण्याचा संसदेला जो अधिकार आहे तो कसा आहे? मर्यादित अधिकार आहे। हे बेसिक स्ट्रक्चरच्या अंतर्गत येतं, म्हणजे हे बरोबर आहे। त्यानंतर बघा, न्यायिक पुनरावलोकन आता सांगितलं की न्यायिक पुनरावलोकन होऊ शकतं आणि हा देखील बेसिक स्ट्रक्चरचा एक भाग आहे, हे याच खटल्यामध्ये सांगितलं होतं, म्हणजे हेही बरोबर आहे। त्यानंतर बघा, मूलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्वे यांच्यामध्ये सुसंवाद व संतुलन हे देखील या खटल्यामध्ये सांगितलं गेलं होतं, परंतु सत्तेचं विभाजनाबद्दल या खटल्यामध्ये काही चर्चा नव्हती, म्हणजे अ, ब आणि क हे बरोबर आहेत। अ, ब, क ऑप्शन 1 मध्ये आहे, मग ऑप्शन 1 आपलं या ठिकाणी करेक्ट उत्तर होईल। आता बघूया पुढचा प्रश्न। खालील विधाने विचारात घ्या। राज्यघटनेची मूलभूत संरचना असलेल्या तरतुदीमध्ये संसद दुरुस्ती करू शकत नाही अशा आशयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गोलकनाथ खटल्यामध्ये 1967 मध्ये दिलेला आहे। आता बघा, राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेमध्ये म्हणजे मूलभूत चौकटीमध्येच म्हणजे बेसिक स्ट्रक्चरमध्ये असलेल्या ज्या काही तरतुदी आहे त्यामध्ये संसद दुरुस्ती करू शकत नाही हे प्रसिद्ध अशा 1973च्या केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे। आणि या विधानामध्ये सांगितलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने हे कोणत्या खटल्यामध्ये सांगितलं होतं? तर गोलकनाथ खटल्यामध्ये सांगितलं होतं। हे मात्र या ठिकाणी काय आहे? चुकीचं आहे आणि गोलकनाथ खटला चुकीचा असल्यामुळे विधान अ जे आहे हे विधान अ चुकीचं आहे। पुढचं विधान बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्तीचे विधेयक हे प्रथम केवळ लोकसभेतच सादर केले जाऊ शकते हे विधानही पूर्णतः चुकीचं आहे।
जर राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करायची असेल तर अशा प्रकारचं विधेयक हे लोकसभेमध्येही मांडलं जाऊ शकतं, राज्यसभेमध्येही प्रथमतः मांडलं जाऊ शकतं. म्हणजे दुरुस्तीचं जे विधेयक असेल, घटना दुरुस्तीचं जे विधेयक असेल, हे मांडण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभा या दोघांनाही समसमान अधिकार दिलेले आहेत. आणि इथे म्हटलेलं आहे की घटना दुरुस्ती विधेयक प्रथम मांडण्यासाठी फक्त लोकसभेमध्येच मांडले पाहिजेत. तर हे केवळ म्हटलेलं जे आहे हे केवळ लोकसभेमध्येच जे आहे हे चुकीचं आहे आणि म्हणून विधान ब चुकीचं आहे. पुढचं विधान बघा, संघराज्यीय स्वरूपाशी निगडित असलेल्या तरतुदींच्या दुरुस्तीसाठी भारतातील सर्व राज्यांच्या विधिमंडळांनी देखील मान्यता देणे आवश्यक असते. हे विधानही अगदी चुकीचं आहे. सर्व राज्यांच्या संमतीची गरज नसते. आपल्याला माहिती असेल निम्मे जे राज्य आहेत त्यांच्या संमतीची आवश्यकता असते. सो हे विधान चुकीचं आहे. राष्ट्रपती घटना दुरुस्ती विधेयक संसदेच्या पुनर्विचारासाठी एकदा परत पाठवू शकतात. हे विधानही पूर्णतः चुकीचं आहे. जे काही घटना दुरुस्तीचं विधेयक राष्ट्रपतींकडे गेलेलं असेल, राष्ट्रपती ते पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाही. पुनर्विचारासाठी परत लोकसभा, राज्यसभा या सभागृहांकडे पाठवू शकत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर घटना दुरुस्ती विधेयकमध्ये एक प्रकारचा अडथळा निर्माण झाला तर यासाठी संयुक्त बैठक देखील बोलवली जाऊ शकत नाही. सो हा देखील पॉईंट लक्षात ठेवायचा आणि म्हणून हे विधान चुकीचं आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? एकही विधान आपल्याला बरोबर दिसत नाही, म्हणून वरीलपैकी कोणतेही नाही. ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. आता बघा पुढचा प्रश्न, मालमत्तेच्या अधिकाराबाबत. मालमत्तेचा अधिकार म्हणजे संपत्तीचा अधिकार बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे विधान जे आहे हे आपल्याला ओळखायचे आहे. पहिलं विधान, 1978च्या 44व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे भारतीय घटनेतील अनुच्छेद 19(1)(f) आणि 31 घटनेतून वगळून मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्कांच्या यादीमधून वगळण्यात आलेला आहे. हे सर्वांना माहिती असेल की मालमत्तेचा हक्क जो कलम 19(1)(f) मध्ये होता तो आता कुठे आहे? 300(a) मध्ये आहे किंवा 300(क) मध्ये आहे. हा कधी बदलवण्यात आला होता? तर 1978 मध्ये ज्यावेळेस मोरारजी देसाई यांचं सरकार होतं तेव्हा 44वी घटना दुरुस्ती झाली होती. या घटना दुरुस्तीद्वारे जो अनुच्छेद 19(1)(f) जो आहे, संपत्तीचं अर्जन करण्याचा जो अधिकार आहे तो जो आहे तो वगळून, तो जो आहे 300(a) मध्ये, आणि हा जो घटनेतून वगळून केलेला आहे हा कोणता आहे? 31 जो आहे हा देखील वगळला गेलेला आहे. सो हे जे पहिलं विधान आहे हे पहिलं विधान बरोबर आहे, सर्वांना माहिती असेल. 44व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे अनुच्छेद 31(1) मधील तरतूद नव्याने निर्माण करण्यात आलेला आहे. अनुच्छेद 300(a) मध्ये करण्यात आलेली आहे. हे देखील अगदी बरोबर आहे. पुढे बघा, अनुच्छेद 300(a) राज्यघटनेच्या भाग 21 मधील प्रकरण 3 मध्ये आहे. हे मात्र चुकीचं आहे. हा जो 300(a) किंवा मराठीतून त्याला आपण 300(क) असं म्हणतो, हे भाग 21 मध्ये नसून हे भाग 12 मध्ये आहे. कलम 300(क) हे कलम कुठे आहे? भाग 12 मध्ये आहे. आणि याचं प्रकरण हे 3 नसून प्रकरण कोणतं आहे? तर प्रकरण 4 आहे. म्हणजे तिसरं जे विधान आहे हे तिसरं विधान चुकीचं आहे. पुढे बघा, मालमत्तेचा अधिकार हा आता केवळ घटनात्मक किंवा वैधानिक न समजता तो मानवी अधिकार म्हणून देखील समजण्यात यावा. हे विधानही अगदी बरोबर आहे, परंतु तो आता मात्र एक मूलभूत अधिकार नाही, परंतु संविधानामध्ये तरतूद असल्यामुळे तो घटनात्मक अधिकार आहे आणि कायदा केलेला असल्यामुळे तो एक वैधानिक अधिकार देखील आहे आणि तो एक मानव म्हणून प्राप्त असलेला मानव अधिकार देखील आहे. सो ऑप्शन 4 जे आहे हे बरोबर आहे. सो कोणते विधान चुकीचे आहे? तर बघा, विधान 3 जे आहे हे विधान 3 या ठिकाणी आपल्याला चुकीचं दिसतं, म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. आता बघा पुढे, संविधान सभेबाबत खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान, संविधान सभेने मे 1949 मध्ये भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली. मे 1949 मध्ये भारताने राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली होती. हे विधान अगदी बरोबर आहे. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. संविधान सभेने 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज स्वीकारला. हे विधानही कसं आहे? अगदी बरोबर आहे.
त्यानंतर बघा, संविधान सभेने 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत स्वीकारले, हे विधानही कसं आहे? अगदी बरोबर आहे. संविधान सभेने 24 जानेवारी 1949 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड केली, हे विधान मात्र चुकीचं आहे. या ठिकाणी 24 जानेवारी बरोबर असून 1949 जे आहे हे चुकीचं आहे. 1949 च्या ऐवजी काय असायला पाहिजे होतं? 1950 असायला पाहिजे होतं. म्हणजे हे विधान जे आहे हे चुकीचं आहे. मग आपल्याला विचारलेलं आहे की अयोग्य कथन ओळखा. अयोग्य कथन कोणतं आहे? ड आहे. मग बघा, ड कुठे आहे? तर ऑप्शन 4 मध्ये आहे. मग ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होईल. आता बघा पुढचा प्रश्न, भारतातील उपराष्ट्रपती संदर्भात पुढील विधानांपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? पहिलं विधान, ते लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी पात्र हवेत, हे विधान मात्र चुकीचं आहे. जे कोणी भारतातील उपराष्ट्रपती बनू इच्छितात त्यांच्यासाठी पात्रता अशी आहे की ते लोकसभेची नव्हे तर राज्यसभेची निवडणूक लढण्यासाठी जी पात्रता असते ती पात्रता त्यांच्या अंगी असली पाहिजे. म्हणजे हे पहिलं विधान जे आहे हे पहिलं विधान चुकीचं आहे, कारण यामध्ये लोकसभेची निवडणूक म्हटलेलं आहे की जे चुकीचं आहे. पुढे बघा, त्यांची बडतर्फी लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्यांच्या बहुमताने पारित ठरावाद्वारे होते, हे विधानही चुकीचं आहे. आता बघा, हे उपराष्ट्रपती जे असतात हे राज्यसभेचे पदेन किंवा पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यामुळे यांना जर पदावरून दूर करायचं असेल तर यांच्यासाठी आधी राज्यसभेमध्ये बहुमताने ठराव पास करावा लागतो आणि त्यानंतर लोकसभेमध्ये फक्त साध्या बहुमताने ठराव पास करावा लागतो. या विधानामध्ये म्हटलेलं आहे की लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्यांच्या बहुमताने, फक्त राज्यसभेचं बहुमत आवश्यक आहे, लोकसभेचं बहुमत नसून लोकसभेचं साधं बहुमत आवश्यक आहे. म्हणून हे विधानही कसं आहे? चुकीचं आहे. ते कितीदाही पुनर्निवडणूक लढवण्यास पात्र असतात, हे विधान बरोबर आहे. उपराष्ट्रपती बनण्यासाठी तुम्ही कितीही वेळेस पुनर्निवडणूक लढवू शकता. सो बघा, पहिलं आणि दुसरं विधान चुकीचं आहे. मग अ आणि ब जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन 2 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. आता पाहूया पुढचा प्रश्न, योग्य कथन किंवा कथने ओळखा. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही पंडित नेहरूद्वारे निर्मित व प्रस्तुत आणि संविधान सभेने स्वीकारलेल्या उद्दिष्टांचा ठराव यावर आधारित आहे, हे विधान अगदी बरोबर आहे. की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जो उद्दिष्टांचा ठराव पास केला होता 13 डिसेंबरला, तोच उद्दिष्टांचा ठराव नंतर काय झालेला आहे? आपली उद्देशपत्रिका, ज्याला आपण प्रस्तावना किंवा प्रियांबल असं म्हणतो, आणि म्हणून हे विधान कसं आहे? अगदी बरोबर आहे. पुढचा आहे N.A. पालखीवाला, संविधान तज्ञ यांनी उद्देशपत्रिकेला संविधानाचे ओळखपत्र असे म्हटलेलं आहे. सो हे विधानही अगदी बरोबर आहे. N.A. पालखीवाला आणि इतर जे संविधान तज्ञ आहेत त्यांनी प्रियांबल प्रस्तावनेला काय म्हटलेलं आहे? की राज्यघटनेचं एक आयडेंटिटी कार्ड आहे, एक ओळखपत्र आहे. त्यामुळे दोन्ही विधाने योग्य आहेत, म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. आता बघा पुढचा प्रश्न, उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठीच्या निर्वाचक मंडळात टिंबटिंब यांचा समावेश होतो. उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठीचं जे इलेक्टोरल किंवा निर्वाचक मंडळ जे आहेत त्यामध्ये कशाचा समावेश होतो? तर बघा, लोकसभेचे जे सर्व सदस्य असतात ते उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी पात्र असतात, म्हणजे उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मत देण्यासाठी पात्र असतात. सो पहिलं विधान जे आहे बरोबर आहे. त्यानंतर बघा, राज्यांच्या विधानसभांचे सदस्य हे मात्र चुकीचं आहे. जे काही घटक राज्य आहेत त्या घटक राज्यांचे जे काही विधानसभेचे सदस्य आहे हे उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेत नाही मत देण्यासाठी. त्यानंतर राज्यसभेचे सर्व सदस्य, हे विधान अगदी बरोबर आहे की राज्यसभेचे सर्व सदस्य, मग ते नामनिर्देशितही असो, ते सर्व सदस्य जे आहेत उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी भाग घेतात, इलेक्टोरल मध्ये असतात. सो या ठिकाणी आपण म्हणू शकतो 1 आणि 3, तो 1 आणि 3 दोन्ही, म्हणजे आपलं करेक्ट ऑप्शन जे होईल ते करेक्ट ऑप्शन काय होईल? ऑप्शन 4 होईल. आता पाहूया पुढचा प्रश्न, योग्य कथन ओळखा. पहिलं कथन, राष्ट्रपतींच्या महाभियोगामध्ये संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे नामनिर्देशित अथवा नियुक्त सदस्य सहभागी होऊ शकतात, हे विधान अगदी बरोबर आहे. बघा, राष्ट्रपतींचा महाभियोग होत असेल, राष्ट्रपतींचा महाभियोग होत असेल तर संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे, मग ते लोकसभा असो राज्यसभा असो, त्याचे नॉमिनेटेड आणि इलेक्टेड हे सर्व प्रकारचे सदस्य सहभागी होतात. परंतु राष्ट्रपतींची जेव्हा निवडणूक होते त्यावेळेस मात्र नामनिर्देशित सदस्य सहभाग घेऊ शकत नाही. हा एक छोटासा फरक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे.
राष्ट्रपतींच्या महाभियोगामध्ये राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य सहभागी होऊ शकत नाही, हे विधानही अगदी बरोबर आहे। जर राष्ट्रपतींचा महाभियोग सुरू आहे तर अशा पद्धतीत घटक राज्यांचे जे विधानसभेचे जे निर्वाचित सदस्य आहे ते भाग घेत नाही। हे फक्त केव्हा भाग घेतात, जेव्हा राष्ट्रपतींची निवडणूक होत असते, राष्ट्रपतींना निवडायचं असतं, तेव्हा घटक राज्यांच्या विधानसभांचे जे निर्वाचित सदस्य असतात ते भाग घेतात। परंतु महाभियोगामध्ये मात्र विधानसभांचे निर्वाचित सदस्य भाग घेऊ शकत नाही आणि म्हणून हे विधान कसं आहे, बरोबर आहे। मग योग्य कथन अ आणि ब दोन्ही आहे, म्हणून या ठिकाणी ही ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होईल। आता बघा पुढचा प्रश्न, भारतीय संविधानामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नियुक्त होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती सांगण्यात आलेली आहे? आता बघा या ठिकाणी किमान म्हटलेलं आहे। किमान म्हणजे कमीत कमी काय वयोमर्यादा असली पाहिजे, परंतु कमीत कमी काय वयोमर्यादा असली पाहिजे हे तर सांगितलं गेलेलं नाहीये भारतीय राज्यघटनेमध्ये। सो 25 वर्ष म्हणू शकत नाही, 30-35 वर्षे म्हणू शकत नाही, कोणतीही किमान वयोमर्यादा देण्यात आलेली नाही। हे आपलं करेक्ट ऑप्शन या ठिकाणी होईल, हे सर्वांना माहिती असेल। पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या भागात अनुच्छेद क्रमांक टिंब मध्ये राज्याच्या धोरणासंबंधीच्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे। आता DPSP भाग 4 मध्ये कुठपासून कुठपर्यंत आहे तर 36, कलम 36 पासून ते कलम 51 पर्यंत आहे। हे तर सर्वांचं तोंडपाठ असेल, म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल। पुढचा प्रश्न बघा, भारतीय संविधानात नमूद असलेली राज्याच्या धोरणाची खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वे त्यांच्या अनुच्छेदाशी योग्यपणे जुळवलेली आहेत किंवा जोडलेली आहेत? म्हणजे अनुच्छेद 42 मध्ये हे जे लिहिलेलं आहे हे बरोबर आहे का? अनुच्छेद 43 मध्ये राज्यघटनेत जे सांगितलेलं आहे आणि हे जे लिहिलेलं आहे हे बरोबर आहे का? अनुच्छेद 50 मध्ये जे सांगितलेलं आहे ते आणि हे जे लिहिलेलं आहे हे बरोबर आहे का? आता बघा अनुच्छेद 42 मध्ये काय सांगितलेलं आहे तर अनुच्छेद 42 मध्ये सांगितलेलं आहे भारतीय संविधानामध्ये की कामाबाबत योग्य न्याय व योग्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी राज्य आणि प्रसूती विषयक सहाय्य करण्यासाठी राज्य तत्पर असेल। सो या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, कामा ठिकाणी मानवी स्थिती आणि मातृत्व सुविधा। सो हे अगदी बरोबर आहे। त्यानंतर अनुच्छेद 43 मध्ये कुटीर उद्योग विकसित करणे हेच सांगितलेलं आहे, म्हणजे ही जोडी बरोबर आहे। त्यानंतर अनुच्छेद 50 मध्ये सांगितलेलं आहे की न्यायालय आणि विधिमंडळ जे आहे हे दोन्ही काय असले पाहिजेत, सेपरेट असले पाहिजेत, आयसोलेट असले पाहिजेत, वेगवेगळे असले पाहिजेत। सो कार्यकारी मंडळापासून न्यायमंडळ जे आहे ते विभक्त ठेवणे, सो हे विधानही कसं आहे, अगदी बरोबर आहे। सो ही जोडी बरोबर आहे, म्हणून ऑप्शन 1 अ, ब आणि क हे आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल। पुढे बघा, भारतीय संविधानातील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांच्या यादीत पुढीलपैकी कोणत्या शब्दांचा उल्लेख समावेश करण्यात आलेला आहे? आता बघा, मूलभूत कर्तव्य सर्वांना माहिती असेल, 51A मध्ये उपकलम A, B असं कुठपर्यंत सांगण्यात आलेलं आहे, K पर्यंत अशी 11 मूलभूत कर्तव्ये सांगण्यात आलेली आहेत। मग त्यापैकी कशाचा उल्लेख किंवा समावेश या 11 मूलभूत कर्तव्यांमध्ये आहे, जे या ठिकाणी आपल्याला अ पासून फ पर्यंत दिलेले आहेत? बघा, राष्ट्रगीताचा आपल्या मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। स्पेशली 51A चं जे पहिलं उपकलम आहे ए यामध्येच सांगण्यात आलेलं आहे की संविधानास आदर्श असे राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज यांचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकांचं मूलभूत कर्तव्य आहे। सो पहिलं जे आहे राष्ट्रगीताचा उल्लेख मूलभूत कर्तव्यांमध्ये आहे। पुढे बघा, राष्ट्रीय प्राणी यांचा उल्लेख मात्र मूलभूत कर्तव्यांमध्ये नाही। आपण या ठिकाणी फक्त प्राणी म्हटलं असतं तर मात्र त्याचा उल्लेख केलेला आहे। 51A च्या जी या उपकलमामध्ये प्राण्यांबद्दल सद्बुद्धी ठेवणे, प्राणी मात्रांबद्दल दया बाळगणे, तसेच जे निसर्ग आहे त्याचं रक्षण करणे, नदी, सरोवर, जल जे आहेत याचं संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे। सो प्राण्याबद्दल सांगितलेलं आहे, परंतु राष्ट्रीय प्राणी नेमका कोण असेल, कोणता असेल ते सांगितलेलं नाहीये मूलभूत कर्तव्यांमध्ये, आणि म्हणून ब जे आहे हे चुकीचं होईल। त्यानंतर बघा, एकात्मता सांगितलेलं आहे की सर्वांनी बंधुता बाळगली पाहिजे, प्रादेशिक भावना, धार्मिक भावना बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे। सो हे 51A च्या ई या उपकल्पामध्ये सांगितलेलं आहे, म्हणजे याचा देखील समावेश करण्यात आलेला आहे।
त्यानंतर संघराज्य रचना असा कोणत्याही प्रकारचा शब्दाचा उल्लेख आपल्याला मूलभूत कर्तव्यांमध्ये आढळत नाही. त्यानंतर प्रत्येक नागरिकाचा एक वैज्ञानिक स्वभाव असला पाहिजे, हे 51A च्या H या उपकलमामध्ये असला पाहिजे की सुधारणावादी असले पाहिजे, शोधक बुद्धी असले पाहिजे, दृष्टिकोन हा प्रत्येक नागरिकाचा वैज्ञानिक असला पाहिजे, म्हणजे त्याने कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा बाळगता कामा नये. सो वैज्ञानिक स्वभाव जे आहे हे देखील मूलभूत कर्तव्यांमध्ये सांगितलेलं आहे. आणि वारसा इमारती जी आहे हे मात्र आपल्याला DPSP मध्ये कलम 49 मध्ये सांगितलेलं आहे, हे आपल्या मूलभूत कर्तव्यांमध्ये नाही. त्यामुळे आपण जर पाहिलं तर कशा कशाचा समावेश आहे, अ चा समावेश आहे, क चा समावेश आहे आणि ई चा समावेश आहे. तर अ, क आणि ई एकाच ऑप्शन मध्ये आहे, ऑप्शन 4, म्हणून ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, खालील विधाने विचारात घ्या. लोकसभेत 84 जागा या अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत, हे विधान अगदी बरोबर आहे. लोकसभेच्या ज्या निवडणुका होतात त्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये 84 जागा या कुणासाठी आहे, SC साठी आहे राखीव, आणि 47 जागा या कुणासाठी आहे, ST साठी. आणि महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातून लोकसभेच्या SC च्या जागा आहेत 5 राखीव आणि ST च्या जागा आहेत 4 राखीव. हे सर्व लक्षात ठेवायचं. सो पहिलं विधान बरोबर. लोकसभेत 47 जागा या अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत, हे विधानही अगदी बरोबर आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अनुसूचित जमातींसाठी लोकसभेसाठी राखीव जागा नाहीत, हे विधानही अगदी बरोबर आहे की UP आणि बिहारमध्ये अनुसूचित जमातींसाठी एकही जागा राखीव नाही. 2008 मधील परिसीमनानंतरही महाराष्ट्रातील लोकसभेच्या आधीच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठीच्या राखीव असलेल्या जागांच्या संख्येत कोणताही बदल झालेला नाही, हे मात्र चुकीचं आहे. कारण 2008च्या परिसीमनानंतर 2011 ची लोकसंख्या जनगणना झाली होती आणि त्यानंतर हे परिसीमन झालेलं आहे, म्हणजे हे जे विधान आहे हे विधान कसं आहे, चुकीचं आहे. मग आपल्याला विचारलेलं आहे कोणती विधाने बिनचूक आहेत, तर अ, ब आणि क ही 3 विधाने बिनचूक आहेत, म्हणून ऑप्शन 1 हे आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, योग्य कथन किंवा कथने ओळखा. योग्य कथन बघा, भारतीय राज्यघटनेच्या 7व्या अनुसूचीमध्ये 3 सूची, ज्यामध्ये एक आहे केंद्र सूची, दुसरा आहे राज्य सूची आणि तिसरा आहे समवर्ती सूची समाविष्ट आहे, हे विधान अगदी बरोबर आहे. सर्वांना माहिती की जे 7वं परिशिष्ट आहे, 7th शेड्यूल आहे, त्यामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारच्या लिस्ट आहेत. दुसरा आहे अनुच्छेद 249 नुसार कायदा करण्याचे शेष अधिकार केंद्राला देण्यात आलेले आहे, हे विधान चुकीचं आहे. अनुच्छेद 249 मध्ये काय सांगितलेलं आहे की राज्य सूचीवरचा एखादा जो विषय आहे, राज्य सूचीवर कायदे करण्याचा अधिकार घटक राज्यांना आहे, परंतु राज्य सूचीमध्ये असलेल्या एखाद्या विषयावर जर संसदेला कायदा करायचा असेल तर त्याचं इनिशिएट जे आहे ते फक्त राज्यसभा करू शकते, म्हणजे यामध्ये फक्त राज्यसभेला अधिकार आहे, लोकसभेला अधिकार नाही. आणि म्हणून हे 249 शेष अधिकार केंद्राकडे आहे, हे चुकीचं आहे. 7व्या अनुसूचीतील 3 सूचींमध्ये सर्वात जास्त बदल 7व्या आणि 42व्या मिनी कॉन्स्टिट्यूशन द्वारे करण्यात आले, हे विधान कसं आहे, बरोबर आहे. सो योग्य कथन आहे अ आणि क. मग अ आणि क योग्य आहेत, हे ऑप्शन 1 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढचा प्रश्न पाहूया. नीती आयोगाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. नीती आयोगाचे उद्दिष्ट शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करणे आणि देशातील सहकारी संघराज्य कोऑपरेटिव्ह फेडरलिझम वाढवणे हे आहे, हे विधान अगदी बरोबर आहे. भारताचे पंतप्रधान हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, हे तर सर्वांनाच माहिती असेल, त्यामुळे हे विधान बरोबर आहे. नीती आयोगामध्ये 8 पूर्ण वेळ सदस्य आहेत. नीती आयोगामध्ये 8 पूर्ण वेळ सदस्य नसून नीती आयोगामध्ये 4 पूर्ण वेळ सदस्य आहेत. सो हे विधान कसं आहे, चुकीचं आहे. मग बघा कोणती विधाने बरोबर आहेत, तर केवळ अ आणि ब बरोबर आहेत, मग ते ऑप्शन 4 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. आता पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, भारत हे गणराज्य आहे म्हणजे काय. लोकांचे शासन आणि लोकांसाठी शासन, अगदी बरोबर. राज्य प्रमुख म्हणून निर्वाचित राष्ट्रपती असतात, हे विधानही अगदी बरोबर आहे, म्हणून तर आपण रिपब्लिक आहोत. राष्ट्रपती पदासह सर्व पदे सर्व नागरिकांसाठी खुली असतात, हे विधानही अगदी बरोबर आहे, म्हणून भारत हे गणराज्य आहे, रिपब्लिक आहे. सो बघा 3ही विधाने बरोबर आहेत, म्हणजे ऑप्शन 1 अ, ब आणि क बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा,
योग्य कथने ओळखा. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 76 मध्ये अटॉर्नी जनरलच्या नियुक्तीबाबत तरतूद आहे. अटॉर्नी जनरल ज्याला आपण मराठीतून महान्यायवादी असं म्हणतो. सो महान्यायवादींची तरतूद भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये आहे? कलम 76 मध्ये आहे. सो हे विधान कसं आहे? अगदी बरोबर आहे. आणि घटक राज्यांचा जो महाधिवक्ता असतो त्यासाठी कोणतं कलम आहे? 165 हे कलम आहे. अटॉर्नी जनरलला भारतीय सीमा क्षेत्रातील सर्व न्यायालयांमध्ये ऐकून घेण्याचा अधिकार प्राप्त आहे. हे विधानही अगदी बरोबर आहे. परंतु असा अधिकार मात्र घटक राज्याचे जे महाधिवक्ता आहेत त्यांना नसतो. अनुच्छेद 88 नुसार अटॉर्नी जनरलला संसदेच्या कोणत्याही सभागृहात बोलण्याचा अधिकार आहे, परंतु मतदानाचा अधिकार प्राप्त नाही. हे विधानही अगदी बरोबर आहे कलम 88 नुसार. सो तीनही विधान जी आहेत हे तीनही विधान बरोबर आहेत, म्हणून वरीलपैकी सर्व हे आपलं करेक्ट ऑप्शन होईल. पुढचा प्रश्न बघा. भारतीय संसदीय शासनाची लक्षणे किंवा वैशिष्ट्ये ही आहेत. आपण भारताने जी संसदीय प्रणाली घेतलेली आहे ब्रिटनमधनं, त्यामध्ये कोणकोणती वैशिष्ट्ये आहे? नाममात्र व वास्तविक कार्यकारी अधिकारी यांचे अस्तित्व. राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख आहेत, तर पंतप्रधान हे वास्तविक कार्यकारी प्रमुख आहेत. हे संसदीय शासनामध्ये असतं. म्हणजे पहिलं जे वैशिष्ट्य आहे हे बरोबर आहे. कार्यकारी मंडळाची विधिमंडळात सामूहिक जबाबदारी असते. हे संसदीय शासनाचं मूलभूत वैशिष्ट्य आहे आणि हे विधानही अगदी बरोबर आहे. पंतप्रधानांचे नेतृत्व बघा, राष्ट्रपती जरी प्रमुख असले तरी नेतृत्व कोण करतात? तर नेतृत्व प्राईम मिनिस्टर करतात, पंतप्रधान करतात संसदीय शासन प्रणालीमध्ये. आणि अध्यक्षीय शासन प्रणालीमध्ये राष्ट्रपती नेतृत्व करतात. कनिष्ठ सभागृहाचे विसर्जन. कनिष्ठ सभागृह म्हणजे लोकसभा. आपल्याला माहिती आहे दर 5 वर्षांनी लोकसभेचं विसर्जन होतं, किंवा 5 वर्षाच्या आधी राष्ट्रपतींच्या शिफारसीने राष्ट्रपती हे विसर्जन करू शकतात. सो हे विधान जे आहे बरोबर आहे. बहुमतधारी पक्षाची सत्ता. लोकसभांच्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षाकडे बहुमत असेल त्या पक्षाची सत्ता असेल. हे कुठे आहे? संसदीय शासन प्रणालीमध्ये आहे. म्हणजे हे देखील वैशिष्ट्य आहे. तर सर्वच वैशिष्ट्य आहे, म्हणजे वरीलपैकी सर्व ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा. जोड्या लावा. संविधानाचे भाग आणि विषय. भाग 20, भाग 18 हे भाग 20 आहे, हे भाग 18 आहे, हे भाग 15 आहे आणि हे भाग आहे 11. हे 15 आहे आणि हे भाग आहे 11. आता भाग 20 मध्ये घटना दुरुस्ती आहे. हे सर्वांना माहिती असलं पाहिजे. सो घटना दुरुस्ती बघा ऑप्शन 2 मध्ये आहे. त्यानंतर 18 मध्ये आणीबाणी आहे, इमर्जन्सी आहे, जे 1 मध्ये आहे. त्यानंतर 15 मध्ये निवडणूक आहे, इलेक्शन आहे, हे सर्वांना माहिती असलं पाहिजे, म्हणजे 3 आहे. आणि भाग 11 केंद्र राज्य संबंध हे सर्वांना माहिती असलं पाहिजे, ऑप्शन 4 मध्ये आहे. मग बघा पहिल्यासाठी म्हणजे भाग 20 साठी घटना दुरुस्ती ऑप्शन 2 मध्ये आहे. मग बघा असं जर पाहिलं तर एकच ऑप्शन आहे, ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे? खालील उच्च न्यायालयांचा त्यांच्या स्थापनेपासून चढत्या क्रमाने योग्य क्रम लावा. आता बघा, उच्च न्यायालय केरळचं उच्च न्यायालय आहे, त्यानंतर दिल्लीचं उच्च न्यायालय आहे, गुवाहाटी उच्च न्यायालय आहे, पटना उच्च न्यायालय आहे. आधी आपण समजून घेऊ की यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे. तर बघा, केरळ उच्च न्यायालयाची स्थापना जी आहे 1956 मध्ये. त्याच्या 10 वर्षानंतर 1966 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती. आणि याच्या 100 वर्ष आधी, दिल्लीच्या 100 वर्ष आधी अलाहाबाद हायकोर्ट जे आहे, जे आता प्रयागराज हायकोर्ट आपण म्हणतो, ते 1866 मध्ये अलाहाबाद हायकोर्ट, की ज्याला आपण प्रयागराज असं देखील म्हणतो. गुवाहाटी कधी आहे? 1948 मध्ये याची स्थापना झाली होती. आणि पटना जे आहे हे 1916 मध्ये झालं होतं. सो बघा, आपल्याला विचारलेलं आहे चढत्या क्रमाने. चढता क्रम म्हणजे आधी लहान, मग त्याच्यापेक्षा मोठं, मग त्याच्यापेक्षा मोठं. बघा, 16 नंतर काय येणार? 48. म्हणजे आधी येणार ड नंतर येणार क. 48 नंतर 56 येणार, म्हणजे येणार अ, आणि शिल्लक राहिलं ते ब. सो ड क अ ब. ड क अ ब बघा ऑप्शन 4 मध्ये आहे. मग ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. भारतीय संविधानाच्या अनुसूची 8 मध्ये पुढीलपैकी कोणत्या भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे?
टोटल 22 भाषा आहेत 8व्या अनुसूचीमध्ये. त्यापैकी मणिपुरीचा समावेश आहे का? आहे. नेपाळी भाषेचा समावेश आहे का? आहे. इंग्रजी भाषेचा समावेश नाही, हे लक्षात घ्यायचंय. सिंधी भाषेचाही समावेश करण्यात आलेला आहे आणि उर्दू भाषेचाही समावेश आहे. त्यामुळे आपल्याला विचारलेलं आहे की कोणत्या भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे. मग अ, ब, ड आणि ई. अ, ब, ड, ई ऑप्शन 3 मध्ये आहे. मग ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. भारतात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा प्रथम वापर टिंबटिंबमध्ये केरळमधील सर्वसाधारण निवडणुकीमध्ये झाला. तर सर्वांना माहिती असेल बघा, फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, मे 1982 मध्ये झाला होता. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कॅबिनेट समितीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान असतात? राजकीय व्यवहार समितीमध्ये पंतप्रधान अध्यक्ष असतात, वित्तीय व्यवहार समितीमध्ये देखील पंतप्रधान अध्यक्ष असतात, संसदीय व्यवहार समितीमध्ये मात्र पंतप्रधान अध्यक्ष राहत नाही, नियुक्ती समितीमध्ये पंतप्रधान अध्यक्ष असतात. सो अ, ब आणि ड हे आपलं करेक्ट उत्तर होईल. अ, ब आणि ड ऑप्शन 2 मध्ये आहे आणि म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. तर हे होते अत्यंत महत्त्वपूर्ण असे 21 जानेवारी 2024 रोजी झालेल्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये आलेले महत्त्वाचे प्रश्न. सो कोर्समध्ये आपण हा भाग 1 घेतलेला आहे आणि हाच भाग आपल्याला यूट्यूबच्या चॅनलवर देखील उपलब्ध होईल. भाग 2 मात्र जो होईल तो आपल्या कोर्समध्येच उपलब्ध असेल. सो थांबू येथेच. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.